विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दाच्या जाती, एकूण शब्दाच्या जाती 8 आहेत, त्या आपण समजून घेऊयात। प्रथम जी शब्दाची जात आहे, नाम म्हणजे व्यक्ती, ठिकाण, वस्तू किंवा कल्पना याच्या नावाला आपण नाम असे म्हणत असतो। नाउन, अ वर्ड दॅट अ पर्सन, प्लेस, थिंग्स और आयडिया, इट्स कॉल्ड नाउन। दुसरे आहे सर्वनाम, त्याला प्रोनाउन असं म्हणतात। नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दात सर्वनाम असं म्हणतात। जसे उदाहरणार्थ तो, ती, ते। अ वर्ड यूज टू रिप्लेस अ नाउन, एक्झाम्पल ही, शी, इट, दे। तिसरा आहे क्रियापद, त्याला इंग्रजीमध्ये वर्ब्स असं म्हणतात। म्हणजे क्रिया दर्शवणारा शब्द जो असतो त्या शब्दास आपण क्रियापद असं म्हणतो। जसं खाणे, येणे, करणे, उठणे, बसणे या स्वरूपात। A word that describes action, state of, example run, is, think. विशेषण यालाच आपण ॲडजेक्टिव्ह असं म्हणत असतो। नामाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द या शब्दास विशेषण असं म्हणतात। जसं सुंदर, मोठा, उंच, लांब या स्वरूपातील। ॲडजेक्टिव्ह, a word that describes a noun or pronoun, example fluently, sweet, delicious, like that. क्रिया विशेषण यालाच ॲडव्हर्ब असं म्हणतात। क्रियेबद्दल अधिक माहिती देणारा शब्द म्हणजेच क्रिया विशेषण। जसं हळूहळू, लवकर, जोरात, थंड या स्वरूपातील। ॲडव्हर्ब, a word that modifies a verb, adjective or another adverb, example quickly, very, happily, just like it. पूर्वसर्ग यालाच प्रिपोजिशन असं म्हणतात। नाम आणि सर्वनामांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दर्शवणारा शब्द म्हणजेच प्रिपोजिशन म्हणजेच पूर्वसर्ग। उदाहरणार्थ वर, खाली या स्वरूपात। प्रिपोजिशन, अ वर्ड दॅट शोज दॅट रिलेशनशिप बिटवीन अ नाउन और प्रोनाउन अँड अनदर वर्ड्स इन द सेंटेन्स, एक्झाम्पल ऑन, अंडर, बिफोर, दॅट लाईक इट। संयोग म्हणजेच कंजक्शन, दोन शब्द वाक्य किंवा वाक्यांना जोडणाऱ्या शब्दास संयोग किंवा कंजक्शन असं म्हणतात। तसे उदाहरणार्थ आणि, पण, किंवा, परंतु, जर। कंजक्शन, अ वर्ड दॅट कनेक्ट्स वर्ड्स, फ्रेज और क्लॉजेस, एक्झाम्पल अँड, बट, और, etc. विस्मयबोधक शब्द त्यालाच इंटरजेक्शन असं म्हटलं जातं। म्हणजे विस्मयबोधक शब्द म्हणजे भावना व्यक्त करणाऱ्या शब्दास विस्मयबोधक असं म्हटलं जाते। उदाहरणार्थ अरे वा, अरे रे, शाबास या स्वरूपातील। इंटरजेक्शन, अ वर्ड और फ्रेज यूज टू एक्सप्रेस स्ट्रॉंग इमोशन और सडन एक्सक्लेमेशन, just like example wow, oh, ouch, just like the words. ओके, अशा प्रकारे आज आपण शब्दाच्या 8 जाती समजलेल्या आहेत, त्या तुम्ही समजून घ्यावे।